अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मग. अवीट गे माय विटेना, जवळ याये परी भेटेना. तृषा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागोया जीवा. अवीट गे माय विटेना, जवळ आहे परी भेटेना. बाप रखुमा देवी वरु विठ्ठली आवडी, बाप रखुमा देवी वरु विठ्ठली आवडी. गोडी येशी गोडी मिळवणी गेली, अवीट गे माय विटेना, जवळ आहे परी भेटेना. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. परिमळाची धाव, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. अवीट गे माय विटेना, जवळ आहे परी भेटेना. शिवे करता निवडलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा असून, त्या अभंगातून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज एका साधकाची भूमिका प्रकट करतायत की भगवंताच्या भेटीची इच्छा व भगवंताच्या भक्तीची आवड अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, अशी करुणा पर प्रकरणातला अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव बुडरगड तालुका पारायण मंडळ, पंचकृषी या सर्वांच्या सहकार्याने वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच दत्तभक्त कुलकर्णी महाराजांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होणारा हा नामोत्सव, त्या नामोत्सवातील हा सेवेचा योग आपल्या वाट्याला आलेला आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. यावर्षी दोन पर्वकाळ आहेत. एक जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्ञानोबारांच्या जयंतीला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने यावर्षी जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेचं पारायण आयोजित केलेलं. दरवर्षी ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, पण त्या पर्वकाळाच्या निमित्ताने आपल्या इथंही त्या तुकोबारांच्या वाङ्मयाचा गौरव व्हावा, सेवा घडावी, या भावनेतून हरिभक्ती पारायण आमचे विठ्ठल तात्या यांच्या अधिष्ठानावरती तो पारायण सोहळा संपन्न होत आहे. दुसरा योग ज्ञानोबारांचा हा जयंतीचा काल म्हणून म्हणा, आमच्या हरिभक्त परम रोहित महाराजांनी ज्ञानोबारांचं चरित्र सांगण्याचा
संकल्प केला आणि तो चरित्राचा कथाभाग चालू आहे. त्याला अनुसरूनच आपण ही ज्ञानोबाऱ्यांचा अभंग घेऊन काही चिंतन करावं म्हणून अभंग निवडला. पारायण गातेच आहे तुकोबारांच्या, पण ज्ञानोबारांचं चरित्र चालू आहे. तेव्हा मनामध्ये असं वाटलं की आपण ज्ञानोबारांच्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडावा. पण ज्ञानोबारांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलेले एक महान कार्य आहे, आणि ती जर काय असेल तर वाङ्मय निर्मिती. बरं का, सर्वांना ज्ञात आहे, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्ञानोबारांनी तो प्रगट केला. पण त्याचबरोबर अनेक ग्रंथ ज्ञानोबारांनी प्रगट केले. त्याच्यामध्ये जे भजनानंदी आहेत त्यांच्याकरता अभंग संहिता महाराजांनी प्रगट केली. बरं का, त्याच्यामध्ये बरेच अभंग, बरेच प्रकरण आहेत. बरं का, मग गाथा म्हटलं की डोळ्यासमोर तुकोबारांची येते. बरं का, आणि ज्ञानेश्वरी म्हटलं की ज्ञानोबारा येतात. ज्ञानेश्वरी विस्ताराने आहे, पण गाथा पाहिली तर फार विस्ताराने नाही आहे, मर्यादित अभंग आहेत. पण मर्यादित अभंग असले तरी अतिशय गोड अभंग आहेत. बरं का, अतिशय गोड अभंग आहेत. अडचण एवढी आहे की ज्ञानोबारांचे अभंग अतिशय चिंतनाला गोड आहेत, पण चाली म्हणायला फार अवघड आहे. चाली म्हणायला फार अवघड आहे. प्रयत्न केला तर काय अवघड नाही आहे. आपल्या संप्रदायामध्ये अनेक परंपरा आहेत. त्याच्यामध्ये एक आजरेकरांची परंपरा आहे, आणि त्या आजरेकरांच्या परंपरेमध्ये माऊलीचेच अभंग जास्त म्हटले जातात. बरं का, तर माऊलीच्या अभंगाला चाली कशा लावायच्या हे जर शिकायचं असेल तर आजरेकरांच्या फळावरती भजनाला जावं लागेल. बरं का, बरेच अभंग कीर्तनालाही घेतले जातात परंपरेने त्यांच्यामध्ये. तेव्हा अभंग मर्यादित असले तरी अतिशय गोड आहेत, सिद्धांतपर आहेत, त्याची प्रकरण आहेत. अनेक प्रकरणातून ज्ञानोबारांनी काही भक्तीचा विचार, काही ज्ञानाचा विचार, काही वैराग्याचा विचार, काही साधकांचा विचार, काही अशा अनेक गोष्टीचा विचार महाराजांनी प्रकट केलेला आहे. त्यातला एक विचार आपल्याला आज थोडासा विचारामध्ये घ्यायचा आहे. हे करुणापर प्रकरण, यामध्ये अभंग फार नाहीत, थोडेच आहेत. बरं का, अगदी बोटावर मोजण्यासारखे अभंग आहेत. 4 किंवा 5 अभंग असतील, फार नसतील. आणि त्या करुणापर प्रकरणातला हा अभंग आहे की भगवंताकडे करुणा वाकलेली आहे. कोण वाकलेली आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भीतीविषयी, भगवंताविषयी आवड निर्माण व्हावी अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झालेल्या असा जो कोणी महाभाग, त्याचं उपलक्षण घेऊन ज्ञानोबा या अभंगातून बोलतायत. बरं, पण ज्ञानोबारांची अवस्था नव्हती, पण अवस्थेतून वर्णन केले ज्ञानोबारांनी. जगामध्ये काही लोक आहेत, पामर आहेत, विषयी आहेत, जिज्ञासू आहेत आणि मुक्त आहेत. जे पामर आहेत त्यांचा काही परमार्थाशी संबंध नाही, आणि त्यांना परमार्थ म्हणजे काही माहितीच नाही. खावो पिवो जीवो याच्या पलीकडे त्यांना काही कळत नाही. बरं, विहित निषेध यातलं काही त्यांना देणं घेणं नाहीये. असा पामर वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे विषयी, विधिवत विषयाचं सेवन करणारा, असा विषय आहे. तिसरा वर्ग आहे जिज्ञासू, ज्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाची तळमळ इच्छा निर्माण झालेली आहे. आणि चौथा वर्ग आहे तो अवस्थेला प्राप्त झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये आता काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही, असा ज्ञानी. असे वर्ग समाजामध्ये आहेत. बरं, असे वर्ग समाजामध्ये आहेत. मग त्यापैकी एका वर्गाचा विचार ज्ञानोबांनी घेतला की परमार्थाची साधना करण्याकरता अंतःकरणामध्ये एक ओढ निर्माण व्हावी लागते.
परमार्थाची साधना करण्याकरता अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी लागते, तम निर्माण व्हावी लागते. आणि ती सामान्य नव्हे बरं का, असामान्य. किंबहुना परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सर्वांनी परमार्थ करावा. परमार्थ करावा म्हणजे काय, याच्यातही लोकांच्या चित्तामध्ये गोंधळ आहे बरं का. बऱ्याच लोकांना परमार्थ करावा म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा अज्ञान आहे, की त्या भगवंताच्या प्राप्तीकरता जी केलेली साधना त्याला म्हणतात परमार्थ. भगवंताच्या प्राप्तीकरता जी जी साधना सांगितली ती साधना जी केली जाते त्या साधनेला परमार्थ म्हणतात. आणि अशी परमार्थाची साधना करण्याचा अधिकार सर्वांना आहे बरं का, सर्वांना आहे. कोणाचाही निषेध केलेला नाहीये. आज लोकांची भावना निर्माण झाली, कीर्तन करणं म्हणजेच परमार्थ. कीर्तन करणं म्हणजेच परमार्थ. मग सगळ्यांनी कीर्तन केलं पाहिजे, हे अज्ञान आहे. समाजामध्ये फार मोठं अज्ञान आहे. ज्यांना परमार्थाचा गंध नाही तीच माणसं याच्यामध्ये पुढं पुढं करायला येतं बरं. जी खरीच शुद्ध परमार्थ करणारे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये हा काही विचार नाही, जी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली आहेत. अशांचाच परमार्थामध्ये फार गवगवा वाढलाय, लक्षात ठेवा. तेव्हा जाता जाता सांगावं लागेल, प्रदूषण परमार्थात वाढत चाललंय बरं का, वैचारिक. म्हणून परमार्थ म्हणजे काय पहिल्यांदा जाणून घेण्याची गरज आहे. आणि हे जर कळेल तर तिथं काही शिल्लक राहणार नाही, लक्षात ठेवा. जसं तुकोबारांनी वर्णन केले, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. वादाचा प्रश्नच राहणार नाही बरं. म्हणून परमार्थाची साधना करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मग ती परमार्थाची साधना करायची म्हणजे काय करायचं, की परमार्थाची साधना करण्याकरता त्या परमार्थाविषयी अंतःकरणामध्ये एक इच्छा निर्माण झाली पाहिजे, ओढ निर्माण झाली पाहिजे. आज मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तर परमार्थाची ओढ आहे अशी माणसं परमार्थात भूतलावरती कमी आहेत. का, संतांनी वर्णन केले, विषयाची ओढ असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. विषयांची ओढ असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. विषय ओढी बोलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पाऊनी धाव, नरदेह विषय ओढी बोलले जीव. विषयाकडे ओढ सर्वांची आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयाची ओढ आहे त्याच्या जीवनामध्ये परमार्थ घडत नाही बरं. त्याच्या जीवनामध्ये परमार्थ घडत नाही. किंवा त्याच्या पुढे जाऊन लक्षात ठेवा, जेवढी ओढ विषयाची आहे तेवढीच ओढ परमार्थाविषयी पाहिजे. जेवढी विषयाची ओढ आहे ना तेवढीच परमार्थाविषयी ओढ पाहिजे. पण गंमत अशी आहे, आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये परमार्थाच्या विषयी ओढ नसून विषयाविषयी ओढ आहे. का, त्याचं संतांनी कारण सांगितलंय, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. मग परमार्थ करण्याकरता काय केलं पाहिजे, परमार्थ करण्याकरता एक देवाविषयी अंतःकरणामध्ये ओढ निर्माण झाली पाहिजे. मग ती परमार्थाविषयी ओढ कधी निर्माण होईल, अनंत जन्माची पुण्याई लागते. अनंत जन्माची पुण्याई लागते. अनंत जन्माची पुण्याई असेल तर परमार्थाविषयी ओढ निर्माण होते, लक्षात ठेवा. महाराजांनी अनेक रूपाने त्याचं वर्णन केलेलं आहे की एकाएकी परमार्थाची ओढ निर्माण होत नाही. आपण परमार्थात आहेत, आज परमार्थ करतोय, पण खरं विचार केला तर आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाची ओढ आहे का, नाहीये. 2 तास कुठंतरी घालवायचे, याच्यापेक्षा इंजूबाईच्या मंदिरात सप्ताह चालू आहे,
तिथं 2 तास घालवावे या भावनेनं आपण आलोय का ओढ म्हणून आलोय? 2 तास घालवायची म्हणून आलोय, ओढ म्हणून आलेलो नाही. आमची ओढ घराकडेच आहे, आमची ओढ घराकडेच आहे. आमची ओढ परमार्थाकडे नाही. लक्षात ठेवा, कारण परमार्थाविषयी जर ओढ निर्माण होईल तर त्याच्या अंतःकरणामध्ये तो त्या मानाचा प्रयत्न करतो बरं का. लक्षात ठेवा, प्रयत्न करतो. जर ती ओढ नसेल तर माणसं प्रयत्न करीत नाहीत. लक्षात ठेवा, आपण प्रपंचाकरता का प्रयत्न करतो? तेवढी ओढ आहे, तेवढी ओढ आहे. माणसं ओव्हर टाइम करतात, ओव्हर टाइम प्रपंचामध्ये. मग त्याला सांगितलं ओव्हर टाइम करताय ते 7 दिवस तुम्ही विना गेला इथं या, नाही म्हणतात, येत नाहीत बरं. कारण प्रपंचामध्ये तशी ओढ आहे, तसा माणसं प्रयत्न करतात, फार प्रयत्न करतात अतिशय. ह्या निवडणुकीला माणसं पडली तर पुढच्या निवडणुकीकरता पुन्हा प्रयत्न करतात बरं. या वर्षी गाथा वाचायला आली नाही म्हणून माणसं म्हणतात गाथा न वाचलेलीच बरी. अरे वाचा येत नाही, पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करू, असं कोणाला वाटतं का? नाही. आपण पहिल्यांदाच गाथा पारायण करतो. काही लोकांना ते अवघडी वाटत असेल, काही लोकांना ते सोपं वाटत असेल. काही लोक म्हणतात हे ज्ञानेश्वरीपेक्षा अवघड आहे, आपल्याला काय जमायचं नाही, ज्ञानेश्वरीच बरी, हे काय पारायण आपल्या कामाचं नाही, असं काही ना वाटेल. अरे प्रयत्न केला तर येईल ना. म्हणजे परमार्थाकरता आपला प्रयत्न नाही, आमचा प्रयत्न प्रपंच करता आहे. म्हणून अंतःकरणामध्ये देवाविषयी ओढ निर्माण व्हावी लागते. ती देवाविषयी ओढ निर्माण होण्याकरता एक अनंत जन्माची पुण्याई तरी पाहिजे. एक अंतःकरणामध्ये दुसरी इच्छा सांगितली की समजा ती पुण्याई नसेल, कमीत कमी आपण देवाकडे करुणा तरी भाकली पाहिजे बरं. करुणा तरी भाकली पाहिजे की देवा खरंच आमच्या अंतःकरणामध्ये देवा तुझ्याविषयी ओढ निर्माण व्हावी, ओढ निर्माण व्हावी. देवा आमच्या चित्तातला हळूहळू हळूहळू हळू प्रपंचाविषयी असलेली आसक्ती कमी व्हावी आणि तुझ्याविषयी ओढ निर्माण व्हावी. प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो आयशे करिगा पांडुरंगा. त्या पांडुरंगाकडे अशी करुणा बघली पाहिजे, असं कर हे पांडुरंगा, हे देवा आमच्या जीवनामध्ये असं कर की त्या प्रपंचाविषयी असलेली आसक्ती चित्तातली कमी हो आणि तुझ्याविषयी गोडी लागो, तुझ्याविषयी गोडी लागो, अशी कमीत कमी त्या देवाकडे करुणा तरी भाकली पाहिजे. आम्ही नेहमी समाजाला सांगत असतो, जे परमार्थाच्या वाटेवरती आलेले आहेत, नेहमी कीर्तन प्रवचन श्रवणामध्ये बरीच माणसं नेहमी असतात. आम्ही त्यांना सांगतो नेहमी तुम्ही श्रवणाला येताय, कीर्तन ऐकायला येताय, भजनाला असताय, हरिपाठाला असताय, काकड्याला असताय, माळ तेवढी घाला की, माळ तेवढी घाला की.
आपण सतत त्याच्यामध्ये आहोत म्हटल्यानंतर आमचं काम काय? हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे. सभासद वाढले पाहिजेत ना, वारकऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. आता याच मार्गामध्ये आहे. माणसं ऐकतात पण काही बोलत नाहीत बरं का, बोलत नाहीत. आता इतका काळ गेला आपण याच्यामध्ये आहोत. आपण खरंच वारकरी झालं पाहिजे. आम्ही सांगतो पण सांगण्याचा काय परिणाम होत नाही का? तेवढी दुर्दमी इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये नसते. इच्छा नसते, पण ती माझा सांगण्याचा भाव आहे. आपण या मार्गात जर बराच काळ गेला तर आपण हळूहळू का विना आपण आपल्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे की नाही? पण आपण बदल करत नाही. म्हणून मी बोलून गेलो, विनोदाने बोललो नाही बरं का, लक्षात घ्या. वास्तवताला धरून बोललो. 2 तास कुठंतरी घालवण्यापेक्षा 2 तास चित्त घालवावी, ओढ म्हणून नव्हे. ती ओढ तरी निर्माण होण्याकरता देवाकडे करुणा तरी भाका ना. आमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी ओढ नाही का? नाही, ओढ ह्याला म्हणत नाही बरं का. ओढ कशाला म्हणतात? कशी ओढ असावी परमार्थाविषयी, त्याचं एक दिग्दर्शन तुकोबारांनी अभंगातून समाजाला केलेलं आहे. खरंच आपला परमार्थ पूर्णत्वाला जावा, तो सफल व्हावा, भगवत दर्शनाला आपण प्राप्त व्हावं, असं जर वाटत असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या दर्शनाची, देवाच्या भेटीची, भगवत साक्षात्काराची ओढ निर्माण झाली पाहिजे. अशी ओढ निर्माण झाली पाहिजे, अशी ओढ निर्माण झाली पाहिजे. असं राहून 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 जीवाला वाटलं पाहिजे, कैयाशी दशा येईल माझे अंगा, ऐशी दशा येईल माझे अंगा, कैयाशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतशी. चित्ताला झुरणी लागावी बरं का, इतकी झुरणी लागावी, इतकी झुरणी लागावी की त्या झुरणीचा परिणाम त्याला अन्न गोड लागू नये, त्याला झोप लागू नये, 4 लोकांत बसण्याची इच्छा होऊ नये. ही अंतकरणाची अवस्था आहे बरं का. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. व्यवहारामध्ये बरेच दृष्टांत आहेत, पण शृंगाराचा संबंध येईल म्हणून मी सांगत नाही बरं का. तेव्हा अशी चित्ताची अवस्था निर्माण व्हावी. पण ज्ञानोबांना वाटले समाजाला कळलं पाहिजे बरं का. आणि समाजाला कळलं पाहिजे. समाजाला कळण्याकरता ज्ञानोबा म्हणतात त्या एका भक्ताच्या, साधकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीविषयी अशी इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी देवाकडे करुणा भाकण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. आणि प्रवृत्त होऊन तो देवाला म्हणतो, देवा खरंच
तुझ्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये अशी ओढ निर्माण व्हावी. कशी ओढ निर्माण व्हावी? ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागू मज. भ्रमराच्या जीवनाचं निरीक्षण ज्ञानोबांनी केलेलं आहे बरं. भ्रमर नावाचा हा एक सामान्य कीटक आहे, पण त्याच्यातलं अवलोकन ज्ञानोबांनी केलेलं आहे. सूक्ष्माती सूक्ष्म अवलोकन केले, याला म्हणतात प्रतिभा. बरं, याला म्हणतात प्रतिभा. आपण त्या भ्रमराकडे कधी बघत नाही. माणसं माणसाकडे बघायला तयार नाही, भ्रमराकडे कधी बघतो. पण ज्ञानोबांनी त्या भ्रमराच्या जीवनाचं निरीक्षण केलंय, बारकाव्याने निरीक्षण केले. बरं, सामान्य कश्चित जीव आहे, बरं, कश्चित कीटक आहे, पण ज्ञानोबांनी त्याच्यावरती सुद्धा प्रेम केले. बरं, ज्यार्थी त्याचा उल्लेख केला, त्याचं वर्णन करतात, त्यार्थी ज्ञानोबांनी त्याचं आदराने वर्णन केले, तिरस्कार केलेला नाही. बरं, सामान्य आहे. आणि त्या भ्रमराला देवाने एक शक्ती दिलेली आहे, ग्रहण शक्ती. आम्हा तुम्हाला सुद्धा देवाने इंद्रिय दिलेत, 5 ज्ञानेंद्रिय दिलेत आणि 5 विषय. प्रत्येक इंद्रियाचा विषय भिन्न भिन्न आहे. पण त्या भ्रमराच्या जीवनाचं अवलोकन केलं तर त्या भ्रमराला गंध फार आवडतो. बरं, गंध नाम सुगंध. गंध शब्द इथं सुगंध वाचक आहे. गंध म्हटलं की कपाळाला लावायचा नव्हे. बरं, त्या भ्रमराचा हा स्थायी भाव आहे, स्थायी भाव आहे, सामान्य आहे. पण काय त्याच्या ग्रहण शक्तीमध्ये अशी सामर्थ्य शक्ती ईश्वराने दिलेली आहे की एखादं फूल ते परिपूर्ण रूपाने प्रगट झालेलं आहे ना, उमललेलं आहे, आणि त्या फुलामध्ये पराग आहे,
आणि ते पराग कण वाऱ्याच्या संबंधाने वाहत गेलेले आहेत बरं. आणि त्या पराग कणाचा संबंध त्या भ्रमराच्या घ्राणाशी आलेला आहे, घ्राण इंद्रियाशी. घ्राण इंद्रिय म्हणजे नाक, नाकाला घ्राण इंद्रिय म्हणतात बरं का. सुगंध आणि दुर्गंध कोणाला कळतो? नाकाला कळतो बरं का. तसं त्या भ्रमराला सुगंध परिमळ त्याला कळतो बरं का. आणि ज्या दिशेनं जो परिमळ सुगंध त्याला येतो त्या दिशेने तो भ्रमर त्याचा शोध घेण्याकरता निघतो. निघत असताना तो विचार करत नाही किती किलोमीटर आहे. माणसं देवळाच्या शेजारी राहतात पण देवळात येत नाहीत बरं का. माणसं गावातच राहतात पण कीर्तनाला कथेला येत नाही. लांबून येतात ती, लांबून येतात ती भ्रमर, लांबून येतात ती भ्रमर. आणि जी जवळच बसतात ती बेडक. मी म्हणत ती ज्ञानोबांनी वर्णन केलंय. घरही सोडत नाही. ज्ञानोबांनी वर्णन का कमलकंदा आणि दरदुरी नांदनोक एकेची परी. त्या पाण्यामध्ये ते कमळाचं फूल उमलतं आणि त्याचा पराग गेल्यानंतर ते भ्रमर तिथे येतं. पण त्याच कमळाच्या पायथ्याला बेडूक बसलेला असतो, ते खाते चिखल. आणि ते भ्रमर लांबून येतं आणि ते पराग सेवन करतं बरं का. म्हणून ज्या दिशेनं ज्या वाऱ्याच्या सहवासाने तो परिमळ फुलातला त्या भ्रमराला कानाशी नाकाशी संबंध आल्याबरोबर ज्या दिशेनं आलं त्या दिशेनं ते शोध घेत निघतं बरं का. किती दूर आहे ते विचार करीत नाही का. त्याच्या अंतःकरणामध्ये असलेली ओढ, ज्याच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे तो कष्टाचा विचार करत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे तो त्रासाचा विचार करत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे तो प्रतिबंधाचा विचार करत नाही बरं का. किती कष्ट झाले, किती त्रास झाला, किती प्रतिबंध झाला तरी ते त्याचा स्वीकार करण्याकरता प्रयत्न करायचा, किंबहुना जीवनाची पराकाष्ठा करायची, पण तिथेपर्यंत जायचं. हे ओढीचं स्वरूप आहे बरं का. आणि अशी ओढ महाराज म्हणतात त्या भ्रमराला आहे. आणि तो भ्रमर त्या परिमळाच्या दिशेने शोध घेत 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 जातो. आणि शोध घेत घेत जिथं जो पराग जिथून निघाला बरोबर त्या फुलाच्या ठिकाणी तो जातो. दूरवरून आलेला तो भ्रमर त्या परागकण सेवन करण्याकरता एवढ्या कष्टाने तिथं जातो. आणि सेवन करत असताना एकाग्र चित्ताने करतो. किती एकाग्र चित्ताने करतो? ज्ञानोबांनी वर्णन केले हरिपाठामध्ये. काय सुरदास महाराज आठवतंय का? हरिपाठी गेले ते हरिपाठी गेले ते हरिपाठी गेले ते हमारा पुंतले सुमन भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानोबांनी वर्णन केले. भ्रमर त्या सुमनामध्ये ती गुंत एवढं एकाग्र होतं. किंबहुना ज्ञानोबा म्हणतात त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी काय निर्माण होतो? स्नेह. एवढं ते गुंत, एवढं गुंत ते स्वतःला विसरत बरं, स्वतःला विसरत.
एवढी त्याची एकाग्रता ते सेवन करण्यामध्ये होते. म्हणून ज्ञानोबरांनी त्याच्याकरता 2 ओव्या खर्च केल्या. भ्रमर वेदी काय कोडे भल तैसे काष्ट कोरडे कई के माझी सापडे कोवळी ते उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ चिरोनेने तैसे कठीण कोवळे पणे स्नेह देखा. त्या भ्रमराची शक्ती सांगितली ज्ञानोबरांनी. कितीही काष्ट कठीण असलं तर त्याला ते पोकरतं बरं का. अगदी खैराचं असलं तरीही, खैराचं असलं तरी ते पोकरतं. एवढी शक्ती त्या भ्रमराच्या ठिकाणी आहे. पण तेच भ्रमर जर ते पराक्रम सेवन करण्याकरता जर त्या कमळ कलिकेमध्ये जर गुंतलं ना, आता त्या कमळाच्या पाकळ्या मृदू असतात का कठीण असतात? तो मृदू असतात. पण कमळ दळ चिरून नेणे नाही काष्टाचा घुमान महाराज वर्णन करतात काष्टाचा गुमान. पण एवढं सामर्थ्य त्या भ्रमराच्या ठिकाणी असलं तरी त्या कमळाच्या पाकळ्यांना ती चिरत नाही बरं. त्याला काय करावं लागत नाही. फक्त त्याने ज्या कमळामध्ये जे अडकलं त्याने स्वतःचे पंख जरी बाजूला केलं तरी त्याला बाहेर पडता येतं. पण ते गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, ते भ्रमर ज्या कमळातून पराक्रम सेवन केलं त्याच्याविषयी ते कृतज्ञ होत नाही बरं का. कृतज्ञ का? याने आपल्याला पराग दिलेला आहे, परिमळ दिलेला आहे. याला कसं चिरावं हे कोण जाणतं? भ्रमर जाणतं, माणसं जाणत नाही. लक्षात ठेवा. ज्यांनी जन्माला दिली त्यांच्याच उलट होतात माणसं. पण ज्याच्यावरती आपलं जीवन आहे त्याला ते तोडण्याकरता कधी प्रवृत्त होत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी कृतज्ञता नावाचा दोष नाही आहे. तात्पर्य तो परिमळ सेवन करण्याकरता तो भ्रमर त्या कमळाच्या ठिकाणी जातो. एवढ्या कष्टाने जातो आणि ते सेवन करता करता एवढा एकाग्र होतो. अगदी त्याला देशाचं भान राहत नाही, कालाचं भान राहत नाही बरं का. सर्वाचा विसर त्याच्या जीवनामध्ये पडतो. ही जी ती भ्रमराची अवस्था आहे, ही अवस्था पाहून ज्ञानोबा म्हणतात, तैशी तुझी गोडी लागो मज. जसं त्या भ्रमराला त्या परिमळाची गोडी लागल्यानंतर तो भ्रमर त्या दिशेने तो सेवन करण्याकरता जातो. कशाचाही विचार करत नाही, अगदी जीवावरती उदार होऊन जातो. जी भ्रमराच्या अंतकरणामध्ये प्रमळाविषयी जी ओढ आहे देवा, तशीच ओढ आमच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये निर्माण होवो. एवढी ओढ लागते भगवंताच्या विषयीवर, परमार्थाविषयी एवढी ओढ लागते. तैशी तुझी गोडी लागू मज. कोण बोलतय? ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली असा तो साधक त्या भगवंताजवळ करुणा बघतोय. अशी गोडी माझ्या अंतकरणामध्ये देवा तुझ्याविषयी निर्माण व्हावी. म्हणजे परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता, परमार्थ सफल होण्याकरता
एवढी परमार्थाची गोडी लागते, लक्षात ठेवा, एवढी गोडी लागते. मी नेहमी उदाहरण देत असतो. त्या मुंगळ्याला गुळाची गोडी बर का. तुम्ही कुठेही तो गुळ ठेवा, ते वासाने मुंगळे येतात बर का. आणि वासाने येतात, त्याला गोडी लागते. ती गोडी लागल्यानंतर त्या गुळाला ते खाण्याकरता प्रवृत्त होतात. तुम्ही जर त्याला हकलण्याचा प्रयत्न केला तर ते मुंगळे बाजूला गेल्यासारखे होतात, पुन्हा येतात बरं का. बाजूला गेल्यासारखे होतात, पुन्हा येतात. आणि समजा एखादा जर मुंगळा जर त्या गुळाला लागला आणि तुम्ही जर काढण्याचा प्रयत्न केला तर शिर एकीकडे आणि धड एकीकडे होते. शिर एकीकड आणि धड एकीकडे होते. एवढी गुळाच्या गोडीला ते लाचावलेलं असतं बरं का. सामान्य मुंगळ आहे म्हणजे त्या गुळाची गोडी एवढी लागलेली असते, आपला प्राण सोडतं पण त्या गुळाला सोडत नाही बरं का. हा दोन्हीकडे दृष्टांत लागतो बरं का. परमार्थाकडे लागतो आणि प्रपंचाकडे पण लागतो. काही माणसं प्रपंच मुंगळ्यासारखा करतात. हा प्राण गेला तरी चालेल पण माझंच घर आहे, मला ओढून काढलं तरी मी जाणार नाही. पण मला हे परमार्थाच्या संबंधाने सांगायचं आहे. एवढी ओढ त्या देवाविषयी निर्माण व्हावी. आणि ही देवाविषयी निर्माण होण्याकरता काय करावं लागतं, त्या देवाकडे करुणा भाकावी लागते. करुणा भाकावी लागते. लक्षात ठेवा, आपण पंढरपूरला जातोय, वारीला जातोय, आषाढीला जातोय, कार्तिकीला जातोय. आणि वारी झाल्यानंतर परत येताना त्या पांडुरंगाकडे करुणा भाकावी लागते. वारी चुकून दे हरी. बर का पांडुरंगा, आम्ही आता वारी करून परत चाललोय, तुझ्याकडे एवढंच आम्हाला करुणा भाकायची आहे. आमच्या जीवनामध्ये वारी कधीही चुकू देऊ नको, चुकू देऊ नको बर का. कोणाकडे वागतायत? देवाकडे. कोण वागतायत? पण नव्हे, वारकरी. पण नव्हे, वारकरी. कारण वारी करणारा खरा वारकरी बर का. कारण त्याचा नियम आहे. वारीमध्ये तो कधीही खंड होऊ देत नाही. जो खराच नेमाचा वारकरी आहे ना, त्याचं वर्णन करताना असं वर्णन केलं जातं. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, जो नेमाचा वारकरी आहे तो नवमीला संध्याकाळी पंढरपूरला पोहोचला पाहिजे बरं का. दशमीचं सकाळचं स्नान झालं पाहिजे. म्हणजे नेहमीचे वारकरी दशमीला चंद्रभागेमध्ये जातात आणि त्यात नेमाने येणारा वारकरी जर दशमीच्या स्नानाला नसेल तर ते वारकरी म्हणतात, ज्या अर्थी आला नाही त्या अर्थी हा मेलेला असला पाहिजे, त्याच्या नावाने खडा टाका. एवढा वारकऱ्याचा विधी आहे. मी कशा करता सांगवलंय? वारी चुकून दे हरी. जसा वारकरी त्या भगवंताकडे करुणा वागतोय, तसा हा भक्त साधक त्या भगवंताकडे करुणा वागतोय. देवा, तुझ्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये अशी ओढ निर्माण हो, जशी त्या भ्रमराच्या ठिकाणी ओढ आहे परिमळाची, तद्वत त्याच न्यायाने आमच्या जीवनामध्ये ती निर्माण हो. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागू मज का. वास्तविक आज जीवनाचा विचार केला तर तो परमात्मा अविट स्वरूपाचा आहे. बरं, अविट स्वरूपाचा आहे. आणि परमात्माच्या स्वरूपाच्या व्यतिरिक्त आज आपण ज्या ज्या विषयाचा उपभोग घेतो ते सगळे विटणारे आहेत. मग असं असताना तो परमात्मा अविट स्वरूपाचा आहे आणि ज्या विषयाविषयी गोडी लागलेले आहेत ते विटणारे आहेत. मग असं असताना सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये त्याची गोडी का नाही आहे? तर ज्ञानोबा म्हणतात त्याचं कारण आहे, त्याची कारण मीमांसा सांगितली. जे अति जवळ असतं ते कळत नाही बरं का. समीप हा शब्द वापरायला, अति सान्निध्य.
कारण तो देव तसा काय दूर नाही आहे, देव जवळच आहे. आणि जवळच आहे, किती जवळ आहे? अंतःकरणामध्येच आहे बरं का, अंतःकरणामध्येच आहे. फक्त त्याच्याविषयी आमच्या तुमच्या वृत्तीच्या ठिकाणी अज्ञान आहे. आणि अज्ञान असल्यामुळं आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे. तो अविट स्वरूपाचा आहे, जवळ आहे, पण त्याचं आपल्याला ज्ञान नाही, त्याचं अज्ञान आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आज संपूर्ण इहलोकापासून परलोकापर्यंत जेवढे म्हणून विषय सांगितलेले आहेत, त्या कोणत्याही विषयाचा जर आपण जीवनामध्ये विचार केला तर प्रत्येक विषयाला वीट आहे, प्रत्येक विषयाला वीट आहे. तुकोबरांनी वर्णन केले, जे लोक स्वर्गामध्ये राहतात, स्वर्गामध्ये ज्यांनी दिव्य भोगाचा आनंद घेतला, दिव्य भोगाचा आनंद घेऊन सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये तृप्ती झाली नाही, आणि तृप्ती न झाल्यामुळे त्यांना वाटलं तृप्त होण्याकरता एकच तत्व आहे, परमात्म तत्व, त्याचाच जीवनामध्ये अंगीकार करावा लागेल. आणि ते करण्याकरता त्यांनी देवाकडे याचना केली. स्वर्गीचे अमर स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा वीट आहे त्याला बरं. शेवटी पंच विषयाचं वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केले, एका विषयामध्ये मनुष्य कधीही तृप्त होत नाही, स्थिर राहू शकत नाही. एका विषयाचा कंटाळा आला की दुसऱ्या विषयामध्ये जातो, दुसऱ्या विषयाचा कंटाळा आला की तिसऱ्या विषयामध्ये जातो, तिसऱ्याचा आला की चौथ्यात जातो, चौथ्याचा आला की पाचव्या जातो, पाचव्याचा आला की पुन्हा पहिल्यात येतो बरं का सहावा विषय नाहीये, पाचच विषय. खाऊन खाऊन कंटाळा आला की आता वाटतं काहीतरी ऐकावं, ऐकून 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 कंटाळा आला की आता वाटतं बघावं, बघून बघून कंटाळा आला की आता वाटतं लोळावं, लोळून लोळून कंटाळा आली की काहीतरी आता सुगंध घ्यावा, सुगंध घेऊन कंटाळा आला की पुन्हा वाटतं काहीतरी खावं. म्हणजे एकाच विषयामध्ये कधी स्थिर राहत नाही याचा अर्थ त्या विषयामध्ये जरी राहत असला तरी प्रत्येक विषयाचा उपभोग घेता 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 शेवटी मनुष्याला वीट आहे.
पण ज्ञानोबाराय वर्णन करतात ज्या भगवंताच्या भेटी करता ज्याची ओढ निर्माण व्हायची तो कसा आहे. महाराज म्हणतात तो आहे कसा आणि तो आहे कुठं त्याचं वर्णन महाराज दुसऱ्या चरणामध्ये. अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. त्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले तो अविट स्वरूपाचा आहे का. त्याचं पहिलं वर्णन करताना वर्णन केले तो निर्विकार आहे. तो निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी कोणतेही विकार नाही. षडभाव विकार त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत बरं का. कोणताच विकार नाही. जिथं विकाराचा संबंध येतो तिथं वीट असतो लक्षात ठेवा. जिथं त्या भगवंताच्या स्वरूपाचं मग ते सगुणाचं रूप घ्या वा निर्गुणाचं रूप घ्या निर्विकार आहे. तिथं विकाराचा कोणताही संबंध नाहीये. म्हणून वर्णन केले वीट नाही पांडुरंगी. त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना असं वर्णन केले की तो सच्चित आनंद स्वरूप आहे बरं. त्याचं ते स्वरूप आहे. त्याचा जर आपल्याला अनुभव आला तर महाराज म्हणतात अनुभव येणाऱ्याला त्याच्या स्वरूपाविषयी तो अनुभव घेणारा वेगळा राहत नाही. अनुभव घेणारा वेगळा राहत नाही. विषयामध्ये कसा आहे विषय वेगळे आणि अनुभव घेणारा वेगळा. पण परमात्मा स्वरूपाचं वर्णन करताना असं वर्णन केले त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेणारा वेगळा त्याच्यापासून तो राहत नाहीये. म्हणून त्या स्वरूपाचं वर्णन करताना पहिलं लक्षण सांगितलं तो निर्विकार स्वरूपाचा आहे बरं. निर्विकार स्वरूपाचा आहे. आणि निर्विकार स्वरूपाचा म्हणजे त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय याचा संबंध नाही. ज्याची उत्पत्ती आहे उत्पत्ती आली की पुढचे सगळे विकार त्याच्या ठिकाणी येतात बरं. त्या स्वरूपाच्या ठिकाणी उत्पत्तीच नाही आहे. उत्पत्तीच नाही. म्हणून ज्ञानोबाने वर्णन केले ठाई चाची काळा अनादी बहुकाळा मनोनी वेदा चाळा लावी लागी माई. असं त्या स्वरूपाचं वर्णन करताना वर्णन केले वेधले गे माये असं शब्द आहे बरं का. एकदा त्या भगवंताची जर आपल्याला गोडी लागली जर गोडी लागली तर त्याचे वेद जर लागले तर महाराज म्हणतात पाहिली या वेद लावी बैशे जीवे जडोनी वेधले ओ मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाई वेधले ओ मन तयाची गुणी. असं ते परमात्मा स्वरूप आहे. मग ते आहे नेमकं कुठं महाराज म्हणतात ते जवळच आहे. जवळच आहे. मग आम्हा तुम्हाला का दिसत नाही. आपली वृत्ती बहिर्मुख आहे. आपली वृत्ती बहिर्मुख आहे. अंतर्मुख करावी लागेल. अंतर्मुख करण्याकरता काय करावं लागेल. तो परमात्मा वृत्तीच्या पुढे आहे का वृत्तीच्या मागे आहे. वृत्तीच्या मागे आहे. शास्त्राने वर्णन करताना असं वर्णन केले तो वृत्तीला अधिष्ठान आहे. वृत्तीला अधिष्ठान आहे. वृत्ती जड आहे बरं का. वृत्ती जड आहे
आणि ती वृत्ती जड आहे, त्या अधिष्ठानाच्या वरती राहून ती त्याच्या संबंधाने कार्य करण्याकरता ती प्रवृत्त होते, प्रेरित होते. ती स्वतः कार्य करत नाही. मग ज्या वृत्तीला, ज्या अंतकरणाला परमात्मा अधिष्ठान आहे, ती वृत्ती मागी कशी जाईल? जवळी आहे परी भेटेना, त्याच्याकरता साधना करावी लागेल बरं का. आणि त्याच्याकरता साधना केल्यानंतर आपल्याला हे कळेल, पण सजासजी कळणार नाही. पण तो परमात्मा मात्र अविट स्वरूपाचा आहे. आणि असा अविट स्वरूपाचा असणारा परमात्मा, त्याच्याविषयी गुढी लागो. पण ज्ञानोबांना वाटलं आपण हा भ्रमराचा दिलेला दृष्टांत थोडासा कमी वाटतो. ज्ञानोबांना वाटलं याच्यापेक्षा थोडा वरचढ दृष्टांत द्यावा, की देवा खरंच आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी गुढी लागावी. ती कशी लागावी त्याच्याकरता महाराज दुसरा दृष्टांत 3ऱ्या चरणामध्ये पुरुषाला गलिया जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागो या जीवा. या जीवाला अशी गोडी लागावी, कशी लागावी त्याच्याकरता तृष्णा म्हणजे तहान, तहानेचा दृष्टांत दिला बरं. मिष्टान्नाचा दृष्टांत दिला नाही, तहानेचा दृष्टांत दिला. भूक आणि ताण याच्यामध्ये फरक आहे. भूक लागल्यानंतर अन्न खावं लागतं आणि तहान लागल्यानंतर पाणी प्यावं लागतं. त्याच्यातही बारकावास आहे. भूक लागल्यानंतर काहीही खाल्लं तरी भूक भागते. मिष्टान्नच पाहिजे असं काही नाहीये. भूक लागल्यानंतर भुकेच्या वेळेला जे काही असेल ते माणसं खातात. भुकेला कोंडा, झोपेला धोंडा अशी म्हण आहे. भूक लागल्यानंतर माणसं काही खातात, कशाचा विचार करत नाही. ते शिजलंय का, त्याला फोडणी टाकली का, विचार करत नाही. आणि भूक नसताना माणसं जर खायला बसली तर चौकशा फार करतात. चौकशा फार करतात. माणसाने भूक लागल्यानंतरच खावं बरं. म्हणून भूक लागल्यानंतर भूक भागवण्याकरता मिष्टान्न जसं उपयोगी पडतं तसं कदान्न सुद्धा उपयोगी पडतं बरं का. नाही मिष्टान्न मिळालं तर कदान्न खाऊन भूक भागवता येते. कदान्न नाही मिळालं तरी झाडाचा पाला खाऊन भूक भागवता येते. तहान जर लागली तर पर्याय काय चालत नाही बरं. पर्याय काय चालत नाही. तहान लागलेली आहे आणि तहान लागल्यानंतर ताण लागलेला म्हणतो पाणी द्या, पाणी द्या. त्यांना सांगितलं आमच्याकडे पाणी नाहीये, पाणी नाहीये. आताच आमचे तात्या संयोजकाला म्हणले पाणी संपलंय. पाणी
संपले, पहिल्यांदा पाणी द्या. कारण पाण्यामध्ये ताण भागवण्याची शक्ती आहे, बाकी कशामध्ये नाही. पाण्याच्या बदली जर आपण दुसरा पदार्थ दिला तर काही पाण्यापेक्षा काही द्रव्य पदार्थामध्ये शक्ती अधिक आहे आणि मोल पण अधिक आहे. बरं का? पाणी कसं लिटर आहे? 5 रुपये लिटर आहे. बरं का? माहित आहे तुम्हाला? 5 रुपये लिटर आहे, 20 रुपये लिटर नाही आहे. मला कसं माहिती? मी त्या कारखान्यात गेलो, कवठे महाकाळाजवळ एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि ते म्हणजे, महाराज आमच्याकडे बिस्लरीचा कारखाना आहे, तुमचे पाय आमच्या कारखान्याला लागावे. त्यांनी ते सगळं फिरून दाखवलं. अशी प्लॅस्टिकची नळी असते करंगळी एवढी, ती मशीनवरती टाकली की एवढी होते. बरं का? ते आपोआप सगळं पाणी भरून येतंय. पॅकिंग करून बाहेर पडतात, बाटल्या बॉक्सामध्ये भरण्याकरता माणसं असतात. त्यानं सांगितलं हे सगळा खर्च आम्हाला 3 रुपये खर्च येतो आणि आम्ही 5 रुपयाला होलसेल मध्ये देतो आणि होलसेलवाले तुम्हाला 20 रुपयाला देतात. मला त्याने येताना 2 बॉक्स दिले पाण्याच्या बाटलीचे. किती दिवस पुरणार हो? पाण्याची किंमत किती आहे? 3 रुपये लिटर. दुधाची किंमत किती आहे? कसं लिटर आहे? 68 रुपये लिटर आहे म्हशीचं. बरं का? आणि गाईचं, देशी गाईचं त्याच्यापेक्षा महाग आहे, जर्सी गाईचं त्याच्या खाली. 68 रुपये लिटर दूध आहे. एखाद्याला तहान लागली आणि त्यांना सांगितलं तहान भागवण्याकरता आमच्याकडे पाणी नाही, आम्ही तुम्हाला गोकुळचं दूध देऊ, तहान भागेल का? नाही भागणार. त्याचे मोलही जास्त आहे आणि त्याच्यामध्ये गुणही अधिक आहे. त्याच्या पुढे वर्णन केले. दुसरा द्रव्य पदार्थ आहे तूप. तुपाची तर किंमत फार आहे, 250, 300, 400, 500 रुपये किलो आहे. त्यांना सांगितलं पाण्याच्या ऐवजी आपल्याला तूप देतो, तुपाने भागते का? नाहीये. म्हणजे द्रव्यच पदार्थ आहे, गुण अधिक आहे, मोल अधिक आहे, पण ताण भागवण्याचं सामर्थ्य जे पाण्यामध्ये आहे ते दुधात नाही. बरं, ताण भागवण्याचं सामर्थ्य जे पाण्यात आहे ते तुपात नाही आहे. तहान लागल्यानंतर पाणीच लागतं, तिथं दूधही उपयोगी पडत नाही आणि तिथं तूप उपयोगी पडत नाही. किंवा तुकोबाराय म्हणतात पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुकात मळी तैसे झाले माझ्या मना. केव्हा तेव्हा जीवा तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटशी केशवा तैशी तुझी गोडी लागोया. जीवा तृषा लागलिया. जीवना ते ओढी ताण लागल्यानंतर जीवन म्हणजे पाणी. पाण्याशिवाय ताण भागू शकत नाही.
तसं महाराज म्हणतात आता त्या देवाच्या शिवाय राहू शकत नाही, अशी आमच्या अंतःकरणामध्ये देवा गोडी लागो, ऐशी तुझी गोडी लागो या जीवा. शेवटी ज्ञानोबा म्हणतात, महत भाग्याने अनंत जन्माच्या पुण्याईने त्या भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतून त्या भगवंताची गोडी लागली. आता ते प्रमाण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, आणि ती आवड निर्माण झाली. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी, गोडी येशी गोडी मिळवली गेली. अविट गे माय विटेना, जवळी आहे बरी भेटेना. विठोबा रखुमा मलाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. अविट गे माय विटेना, जवळ आहे परी भेटेना. अशी त्या भगवंताविषयी गोडी लागावी, पण अशी गोडी लागण्याकरता, अशी त्या देवाविषयी आवड निर्माण होण्याकरता आरंभाला आपण बोलून गेलो की अनंत जन्माची पुण्याई लागते. बरं, एक अनेक जन्माची अनंत जन्माची पुण्याई असेल तर देवाविषयी आवड निर्माण होते. आणि दुसरी देवाविषयी जी आवड निर्माण होते ती संत संगतीने आवड निर्माण होते. बरं, हे उत्सव कशा करता करायचे? लोक देणग्या देतात म्हणून उधळपट्टी करण्याकरता नव्हे. बरं, याच्यातून समाजाला गोडी लागावी, समाजाला आवड निर्माण व्हावी. सत्संगतीनेच आवड निर्माण होते, एरवी आवड निर्माण होत नाही. व्यसन कशातून लागतं हो? पैशातून लागतं का संगतीतून लागतं? संगतीतून लागतं व्यसन. जर संगतीतून जर व्यसन लागतं तर परमार्थाचं व्यसन सुद्धा संगतीतूनच लागतं. पण ती संगत संतांची. बरं, संतांची संगत. संतांच्या संगतीतूनच आवड निर्माण होते. आणि अशी आवड ती माझ्या जीवनामध्ये भाग्याने निर्माण झाली. भगवत कृपेने, ईश्वर कृपेने माझ्या अंतःकरणामध्ये देवाविषयी आवड निर्माण झाली. आणि त्या आवडीचा परिणाम महाराज सांगतात की तो परमात्मा आज मला प्राप्त झाला. जो परमात्मा प्राप्त झाला तो आहे कसा? तो गोड आहे. याची मला अनुभूती आली. गोडी येशी गोडी मिळवली गेली. परमार्थाला लागलेली, परमार्थाविषयी लागलेली गोडी आणि परमात्मा असलेला गोड, ही गोडी वेगळी वेगळी न आता गोडी येशी गोडी मिळवली गेली, असा एक त्याचा भाव आहे. आणि दुसरा त्याचा भाव आहे, आपलं जे स्वरूप आहे ते गोडच आहे आणि भगवंताचं स्वरूप आहे ते गोड आहे. दोन नसून एकच आहे. त्या गोडीमध्ये ही गोडी त्या गोडीमध्ये एकरूप झाली. हा जीव जीव न राहता जीव त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला. महाराजांनी वर्णन केले, देव तिळी आला गोडे गोड झाला. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. हे माझ्या जीवनामध्ये आज घडलं. त्या साधकाचा त्या भक्ताचा अनुभव ज्ञानोबा सांगतात की खरंच अशी आवड निर्माण झाली. आणि त्या आवडीचा परिणाम बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. गोडी येशी गोडी मिळवली गेली. अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज अवीट गे माय विटेना जवळ आहे परी विटेना तृषा लागली या जीवनाती ओढी तैशी तुझी गोडी लागो या जीवा बाप रखुमा देवी वरो विठ्ठली आवडी गोडी येशी गोडी मिळवून गेली अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन अभंगाचा शब्दार्थ आपल्या समोर ठेवलाय बरं का. कारण वक्त्याने श्रोत्याची परीक्षा पाहू नये. आपण कथेला 1.5-2 तास बसलाय आणि पुन्हा कीर्तनाला 2 तास बसलंच पाहिजे, अवघड आहे. तेव्हा आपणच आपला मोह आवरायचा. काय असेल ते बोलण्याचं सगळं आम्ही रोहित मार्गाला देऊन टाकलंय. काय बोलायचे ते तुम्हीच बोला. म्हणून आम्ही ती वेळीची मर्यादा सांभाळून अभंगाचा आपल्या समोर भाव प्रगट ठेवलेला आहे. काही अंशाने अशी गोडी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी अशी आपण त्या देवाकडे इच्छा न करता आपण ज्ञानोबारांच्याकडे करायची. ज्या ज्ञानोबारांनी एवढं मोठं कार्य हे जगत उद्धाराचं कार्य केलं, आमच्या तुमच्या उद्धाराची व्यवस्था त्या संत महात्म्यांनी केली, तेव्हा त्यांच्याकडे एवढीच इच्छा आम्ही प्रगट करायची की आम्हाला या जन्मामध्ये अशी त्या भगवंताची गोडी लागावी आणि त्या गोडीतून खरा जो परमात्मा गोड आहे तो अनुभवाला आम्हाला यावा. आमची ही इच्छा याच जन्मामध्ये पूर्ण व्हावी अशी त्या सकल संतांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णराम पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.